जय शिवराय मित्रमैत्रिणींनो, करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या पावनभूमीत आणि राजश्री शाहू महाराजांच्या या ऐतिहासिक कोल्हापूर नगरीत ज्या मातीने मर्दानी खेळाचा वारसा जपला आहे, जेथे कला संस्कृतीचा उगम झाला आहे, अशा रांगड्या कोल्हापुरातून आपले सहर्ष स्वागत आहे। आम्ही आलेलो होतो नाश्ता करायला। मस्त एका हॉटेलमध्ये मॉर्निंग झाली होती, तयार होऊन बाहेर निघायचं होतं, फिरायला जायचं होतं। त्याआधी मग नाश्ता करायचा असं ठरलेलं होतं। तर मग आज कोल्हापुरी मिसळ हे खायचा बेत ठरलेला होता। जवळपासच हॉटेल होतं आणि आम्ही इकडे नाश्ता करायला आलेलो होतो। आज आपण जातोय कोल्हापूरच्या न्यू पॅलेसला, राजश्री शाहू महाराजांच्या न्यू पॅलेसमध्ये आणि पन्हाळगडावर। तर आपली स्वारी आपण पुढे ढकलूया आणि निघूया। आपण आलेलो आहोत कोल्हापूरच्या ऐतिहासिक न्यू पॅलेसमध्ये। पॅलेस तर पुढे राहिलंय, आपल्याला आधी तिकीट काढावं लागेल। तिकिटीचा दर जरा वाढलाय कारण की वॅकेशन सुरू झालेले आहे आणि गर्दी भरपूर वाढलेली आहे। त्यामुळे रांगाच्या रांगा तिकिटीसाठी आम्ही 1 तास झालेलो उभे होतो। त्यानंतर आमचा नंबर लागला आणि आम्हाला तिकीट मिळाली आणि आता आम्ही जातोय। तर इकडे छोट्या मुलांच्या सहलीसुद्धा आलेल्या आहे शाळेच्या आणि टुरिस्ट पण आलेले आहेत भेट द्यायला। आपण आलेलो आहोत शाहू पॅलेसमध्ये, जसं की तुम्हाला माहिती आहे। आणि हे भव्य दिव्य असं शाहू पॅलेस आणि राजवाडा आहे। तर आतमध्ये कॅमेरा अलाउ नाही आहे, त्यामुळे आपण बाहेरूनच दर्शन घेऊया याचं। कारण की आतमध्ये गेल्यानंतर कॅमेरा जर सापडला तर 500 रुपये दंड आहे। शाहू पॅलेस बिल्ड केलं होतं 1864 मध्ये आणि येथे शाहू महाराज वास्तव्यासुद्धा होते। जे वस्तू या म्युझियममध्ये ठेवलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितल्या ना, तर तुम्हाला जास्त कनेक्ट झाल्यासारखं वाटेल। काळ्या दगडातील कोरीव काम आणि उंच घड्याळाचा मनोरा, क्लॉक टावर। 1864 मध्ये बांधलेली ही वास्तू इंडो सार्सेनिक स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे। संग्रहालयातील वास्तू, चांदीची अंबारी, राजेशाही पोशाख आणि शस्त्रे येथील संग्रहालयात बघावयास मिळते। दरबार हॉलचे भव्य झुंबर आणि कोरीव खांब इतका भव्य आहे की डोळ्याचे पारणेच फिटते। येथील नक्षीकाम केलेले छत आणि राजेशाही वैभव खरंच थक्क करणारे आहे। पॅलेस बाहेरील बाग आणि इथे फिरणारे हरिण आणि मोरही दिसते, पण आम्हाला उशीर होत होता, मग आम्ही निघता पाय काढला। कोल्हापुरात आलात तर या राजवाड्याला नक्की भेट द्या। वेळ सकाळी 9:30 ते 1 आणि दुपारी 2:30 ते 6 वाजेपर्यंत आहे।
सोमवार किंवा काही सरकारी सुट्ट्यांच्या दिवशी संग्रहालय बंद असू शकतो. शाहू पॅलेसचा तो ऐतिहासिक वारसा मागे सोडला आणि आता हिरवगार सावलीत शिरलो. कोल्हापूर पन्हाळा रस्ता म्हणजे निसर्गाचं वरदानच. बघा, रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही वडाची झाडं कशी हाताला हात लावून उभी आहे असं जणू आपल्याला भासतं. खरंच ही झाडं किती जुनी असतील ना. त्याची ती लांबलेली पारंबी आणि गर्द हिरवा रंग. आता 15 ते 20 मिनिटात आपण बाजीप्रभूंच्या पावनखिंडीचा आणि पन्हाळगडाच्या बुरुजांचा इतिहास अनुभवूच. पन्हाळगडावर पोचतात कुलूला करायची होती मस्त राईड. तर पुढे दिसली सेल्फ कंट्रोल स्कूटर. तर त्याने हट्ट धरला की मला करायची आहे आणि आम्ही त्याचा अनुभव त्याला घेऊ दिला आणि छान अशी राईडसुद्धा. पन्हाळगडावरचं प्रसिद्ध अंधार बावडी हे फक्त पाणी साठवण्याचं ठिकाण नाही, तर हा एक लष्करी डावपेच होता. आता तुम्ही विचाराल, लष्करी डावपेच विहिरीचा युद्धाशी काय संबंध? तर बघा, जेव्हा शत्रू गडाला वेढा घालायचा तेव्हा त्यांचा पहिला प्रयत्न असायचा गडाचा पाणी पुरवठा खंडित करणे किंवा विहिरीत विष कालवणे. ही विहीर इतक्या हुशारीने बांधलेली आहे की वाटतच नाही कोणाला ती विहीर आहे. ही वास्तू 3 मजली आहे. यात सैनिकांसाठी लपण्याची जागा, खिडक्या, गुप्त मार्गसुद्धा आहे. आपल्या पूर्वजांनी किती दूरदृष्टीने या गोष्टी बांधल्या असतील ना. पन्हाळगडाच्या वेळेत जेव्हा सिद्धी-जोहराने गडाला वेढा घातला होता तेव्हा अशाच पाणीसाठ्यामुळे आपले मावळे कित्येक दिवस, कित्येक महिने झुंज देऊ शकले. खरंच प्रत्येक दगड इथे इतिहास सांगून जातोय. पन्हाळगडावरील 3 दरवाजा हा किल्ल्याचा एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक प्रवेशद्वार आहे, जो पश्चिमेकडे असून त्याला कोकण दरवाजासुद्धा म्हणतात. हा दरवाजा गड जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला होता आणि तो दुहेरी प्रवेशद्वारापैकी एक सुद्धा आहे. येथील नक्षीकाम खूप आकर्षक आहे. हा किल्ला आत्ताही सुस्थितीत व भक्कम आहे. 1659 मध्ये अफजल खानाच्या वधानंतर उडालेल्या गोंधळात शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. तीन दरवाजामधून आम्ही बाहेर आलो. जरा दमलो होतो. लिंबू सरबत घेतलं, कोकम सरबत घेतलं आणि मस्त फ्रेश झालो आणि परत सज्जाकोटीसाठी तयार. आपण पोचलेलो अंबारखाण्याला.
येथे गंगा, यमुना, सरस्वती अशी 3 धान्य कोठारे आहे. तिथून निघून आपण सज्जाकोटी या ऐतिहासिक किल्ल्यामधील एक महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचलो, जिथे सजावट आणि संरक्षणासाठी वापरली जात असावी. ऐतिहासिक ठिकाणं फिरून आणि लांब लांब चालून पायाची तशीच शरीराची सुद्धा वाट लागलेली होती आणि पोटाची सुद्धा कावळे ओरडत होते. तर आम्ही छान असं वाटेत आम्हाला हे हॉटेल दिसलं, लॉन प्लस हॉटेल. छान त्यांनी मांडणी केली होती, टेंट लावलेले होते, डायनिंग टेबल्स ठेवलेले होते. ज्यांना जिथे कम्फर्टेबल वाटलं तिथे बसा आणि जेवण करा. सुंदर असा टेंटमध्ये आमच्यासोबत होते ऑटोवाले काका. ऑटोवाल्या काकांना आम्ही आयुष्यात कधी घेऊन असं बसलेलो नसतो जेवायला, पण ते कधी ना कोणी आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती त्या दिवशी त्या क्षणी लिहिलेलं असतं आणि त्यांचं आमचं जेवणसुद्धा असं लिहिलेलं असणार. त्यामुळे ते आज आमच्यासोबत होते. नाहीतर कोणी कधी कसं येऊन जातं हे आपल्याला कळतसुद्धा नाही. तर चला, आमचं जेवण झालं आणि त्यानंतर आम्ही आमच्या प्रवासाच्या दिशेने कोकणात जायला तयार. आवडल्यास नक्की लाईक करा.